मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आंदोलकांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला आहे। चपाती, पाणी, बिस्किट आणि ठेच्याचे सुमारे 80 ते 90 वाहने मुंबईकडे रवाना करण्यात आली आहेत। मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तापलं असताना राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलनाला मदतीचा हात मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून ग्रामीण स्तरावरून मोठ्या प्रमाणात रसद पाठवली जात आहे। वाळूज, गुरुधानोरा आणि इतर गावांमधून आंदोलकांना चपाती, पाणी, बिस्किट, ठेचा आणि किराणा सामान भरलेली तब्बल 80 ते 90 वाहने मुंबईकडे रवाना झाली आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच मुख्य मागणी घेऊन हे आंदोलन सुरू आहे। आज भाकरी, चपाती जे काही असेल, चटणी, भाकरी ह्या घेऊन चाललेले आहे। गंगापूर तालुक्यातून जवळपास आज 50, 70 ते 80 गाड्या निघालेल्या आहेत। उद्या परवाही जाणार आहेत, पण आता इथून पुढे जे रसद जाणार आहे ती भाकरी चपातीच्या स्वरूपात नसून किराणा स्वरूपात किंवा पाण्याच्या बाटल्या वगैरे ह्या स्वरूपात जाणार आहे। जे जिथं तेल वगैरे साखर जे लागेल मटेरियल किराणा स्वरूपात ते घेऊन जाणार आहे। ज्यांना कोणाला द्यायचं असेल ते सुक्या स्वरूपात इथं आपल्या विश्वकर्मा कॉम्प्लेक्स जे तिथं सर्व दादा यांच्या ऑफिसला आणून सुकी रसद द्यावी। भाकरी चपाती ही कोणी घेऊन जाऊ नये, कारण की तिथं भाकरी चपातीचा इतका स्टॉक झाला की 4-5 दिवस पुरेल एवढा स्टॉक झालेला आहे। त्यामुळे आता सुकी रसद द्यावी ही विनंती। जय जिजाऊ जय शिवराय। मुंबई येथील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे, परंतु या हरामखोर सरकारनं त्या ठिकाणी आंदोलकांची पाण्याची, खाण्याची आणि इतर मूलभूत सुविधांची गैरसोय केलेली आहे आणि जेणेकरून या मराठा आंदोलकाची गैरसोय करून हे मराठा आंदोलक माघारी फिरतील। परंतु या सरकारला आम्ही सांगू इच्छितो, मराठा खडा तो सरकार से बडा। म्हणून प्रत्येक गावागावातून आज गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा, आगरवाडगाव, गळलिंब, पकोरा, कायगाव, गणेशवाडी, लखमपूर या पंचक्रोशीतील लोकांनी आमच्या मायमाऊलीने मायाची सुंदरी मराठा आंदोलकांसाठी पाठवलेली आहे आणि अशाच पद्धतीचं महाराष्ट्रातील 13,000 गावातील मराठा हा मुंबईतील आंदोलकांना कुठल्याही प्रकारची रसद कमी पडून देणार नाही। ह्या पेशव्यांनी मराठ्यांची रसद कमी पडली म्हणून मराठा पाणीपतावर हाडले, परंतु आता महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारला दाखवून देऊ आम्ही की मराठा इथे कुठल्याही प्रकारची रसद कमी पडणार नाही आणि या सरकारला सर्व पळो करू सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया।